मीरा भाईंदर काँग्रेसतर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये मागचा जो एपिसोड चालू होता तोच एपिसोड आता पुढे घेऊन आम्ही जात आहोत. मागे आम्ही तुम्हाला सांगितलेलं की लोकांची दुबार नावं आहेत, लोकप्रतिनिधींची दुबार नावं आहेत आणि त्यांनी कशा प्रकारे लोकप्रतिनिधी कायदा आहे त्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याप्रमाणे त्याची जी प्रोसेस आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायची, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणारच आहे. आम्ही असं इलेक्शन कमिशनला पण कळवलेलं आहे आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्याला पण कळवलेलं आहे. काल आम्ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे गेलेलो आणि आणि त्यांना इतर ज्या त्रुटी आहेत मतदार यादीमध्ये त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यापैकी एक महत्त्वाचं असं आहे की ज्या याद्या इलेक्शन कमिशनने बनवलेल्या आहेत आणि त्याच याद्यांवरती आधारित पुढची नगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे त्या याद्या बनणार आहेत, त्या याद्यातल्या त्रुटी त्यांना आम्ही सांगितल्या. त्रुटी काय आहेत त्याच्यामध्ये, तर ज्या लोकांची नावं मतदार यादीत नोंदलेली आहेत ती नावं, त्या मतदारांचे पत्ते काही ठिकाणी अपूर्ण आहेत. त्याचे जे सेक्शन नंबर आहेत, पार्ट नंबर आहेत, ते पार्ट नंबर आणि त्यांचे पत्ते हे एकत्र मॅच होत नाहीत. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर एक साधं एका यादीचं उदाहरण मी देतो. यादी नंबर 351, ही यादी नंबर 351 आहे, विधानसभेची यादी आहे. त्या यादीमध्ये पहिला जर पार्ट आपण ओपन केला, पहिलं पेज ओपन केलं तर त्यावरती लिहिलं गेलेलं आहे, ही मीरा रोड मधली यादी आहे, गावदेवी झोपडपट्टी, सेक्शन 1, सेक्शन क्रमांक 1, गावदेवी झोपडपट्टी, मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या समोर. म्हणजे जनरली लोकांना अपेक्षित आहे की गावदेवीमध्ये राहणाऱ्या लोकांची नावं, जे स्टेशनच्या समोर गावदेवी झोपडपट्टी आहे, जुनी झोपडपट्टी आहे, तिथे बरीच गुजराती लोक राहतात, वापीची लोक राहतो, माची समाज राहतो, त्या लोकांची नावं अपेक्षित आहे. पण असं न करता ही जवळजवळ 9 पानं आहेत, तुम्ही लाईनीत बघितलं तर 1 2 3 4, म्हणजे 9 पानं आहेत, 5 6 7 तर ही 9 पानांमध्ये झोपडपट्टी मधली नावं न येता इतर आजूबाजूच्या इमारतीतील त्यांच्या घराच्या पत्त्याशिवाय नावं नोंद केलेली आहे. आज ज्यावेळी आपण मतदार यादी बनवायचं असा विषय असतो, इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे ती मतदार यादी बनवायचं, नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ती यादी बनवायचं. पण नोंदणी अधिकारी पूर्णपणे जे BLO नेमले जातात ते इलेक्शन कमिशनकडे काम करत नाही, पण ते कधी शिक्षक असतात, कधी महापालिकेत काम करणारे लोक असतात, महसूल खात्यात काम करणारे लोक असतात, अशा लोकांकडनं या याद्या बनवून घेतात. आणि त्याचा परिणाम असा झालाय, आम्ही अनेक वेळा ही गोष्ट दाखवली की त्याच 9 पेजवरचा माणूस कुठल्याही स्वतःच्या पत्त्यावरती राहत नाही. आणि अशी जवळजवळ मी आपल्याला 6-7 याद्यांची 1600 नावं चुकीच्या पत्त्यावरती नोंद केलेली, चुकीच्या सेक्शन मध्ये नोंद केलेली 1600 नावांची यादी आम्ही इलेक्शन कमिशनला, आम्ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याला, तहसीलदार साहेबांना आणि जिल्हा निवडणूक अधिकारी या तिघांनाही आम्ही ही ती यादी सोपवलेली आहे. त्यात पुन्हा असं सांगायचं, ज्या ठिकाणी याच यादीचं उदाहरण देतो मी, याच यादीमध्ये सेक्टर 1 ची नावं आहेत आणि झोपडपट्टीची नावं आहेत सेक्शन मध्ये, पण खाली एक वेगळ्याच सेक्टरचं किंवा वेगळ्याच एखाद्या कॉम्प्लेक्सची नावं नोंद करून या लोकांनी कुठेतरी मुद्दाम, असं प्रत्येक यादी आल्यानंतर असं आम्हाला प्रेरित आहे की अशा प्रकारचं जे काम केलेलं आहे, चुकीचे सेक्शन, चुकीच्या सेक्शन खाली चुकीचे पत्ते किंवा चुकीच्या मतदारांची नोंद, आणि असंच जर प्रत्येक यादीमध्ये मिळत असेल तर कुठेतरी या भाजपाच्या राज्यात जे सत्ताधारी हे राज्य चालवता येत आहेत, जे इलेक्शन कमिशन ज्यांच्या इशाऱ्यावरती चालतंय, ते जाणून बुजून कुठेतरी वोट चोरी करण्यासाठी, बोगस मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या याद्या बनवत आहेत. आणि अशा प्रकारच्या जवळजवळ 9 याद्यांमधल्या नोंदी आम्ही इलेक्शन कमिशनला पाठवलेल्या आहे. आम्ही मागच्या वेळी 145 विधानसभेत 18,000पेक्षा जास्त नावं असल्याची एक यादी दिली होती. त्या यादीवरती यांनी काम काय केलेलं आहे त्याचं आम्हाला कळवलेलं नाही.
आम्ही 146ची 24,000 दुबार नावांची नोंद आम्ही दिली होती. त्याबद्दल आम्ही काल फोन करून विचारलं की तुम्ही याच्यावर काय कारवाई केली आहे. तर नोंदणी अधिकारी एवढंच सांगतो, आम्ही बीएलओला कळवलेलं आहे, त्यांच्याकडे ही यादी पाठवलेली आहे. पण ते बीएलओ ज्याने या याद्या बनवल्या आहेत, ज्याने या दुबार नोंदी घेतलेल्या आहेत, ज्यांनी चुकीच्या ऍड्रेसवरती लोकांची नावं टाकली, चुकीच्या सेक्शनमध्ये नावं नोंद केलेली आहेत, त्याच्यामुळे जो बेस होतोय त्याच लोकांना परत त्या याद्या दिल्या जात आहेत आणि तीच लोक ते दुबार नावं पण कमी करायचे आहेत, चुकीच्या पत्त्यावरती जी नावं टाकलेली आहेत त्यांना पण चेंज करून घ्यायचे आहेत. मला असं वाटतं कुठेतरी एवढं सगळं इलेक्शन कमिशन तर्फे जे चुकीचं काम झालेलं आहे ते त्यांच्या समोर आणून दिल्यानंतर सुद्धा अजूनही नोंदणी अधिकारी, मग दोन्ही 145 आणि 146चे डॉक्टर आशिष बिरादर आणि प्रदीप मुकणे जे 145चे नोंदणी अधिकारी आहेत, दोघेही यामध्ये कुठेतरी अकार्यक्षम असल्याचे दिसत आहेत. ज्या बेलोना काम दिलं जाते त्यांचा हा गलतानपणा असल्याचं दिसतंय आणि बेलोना जे सुपरवाइज करतायत त्यांची सगळी कुठेतरी ही चूक आहे आणि याला सगळं इलेक्शन कमिशन जबाबदार आहे, सत्ताधारी जबाबदार आहेत. भाजपाच्या राज्यात अशा प्रकारे वोट चोरी होते हे आम्ही अनेक वेळा सांगत आलो आणि अशाच प्रकारची यापूर्वी सांगितलेली जी वोट चोरी होती तशीच वोट चोरी आता आणखीन एक लोकप्रतिनिधींच्या बाबत तुम्हाला दीपक बागरी आज सांगतील फोटो के साथ। ये है भाजपा के नगर सेवक मदन सिंह जी। अब विशेषता बात यह है कि पिछली बार की प्रेस कॉन्फ्रेंस में हमने आपको बताया था कि हमारे यहाँ के माजी सभापति, उनका नाम, उनके परिवार का नाम, अनिल वीरानी जी की बात कर रहा हूँ मैं, उनके और उनके पूरे परिवार का नाम 145 में भी था और गुजरात की सूरत और भावनगर की विधानसभा में भी था। आज मैं आपको उत्तर प्रदेश का एक उदाहरण देना चाहूँगा। ये है नगर सेवक मदन सिंह जी। इनका नाम आप अगर ढूंढेंगे तो इनका नाम इन्होंने एफिडेविट के अंदर जो दिया था, अब वो एफिडेविट के अंदर जो इनका नाम था वो 145 के अंदर मेंशन था, लेकिन उसके साथ साथ उनका नाम 146 के अंदर भी मेंशन्ड है। इतना ही नहीं, उत्तर प्रदेश के जौनपुर पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसी के अंदर उनका नाम जाफराबाद पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसी के अंदर भी रजिस्टर्ड है। सिर्फ उन्हीं का नाम नहीं, सिर्फ मदन सिंह जी, मदन उदित नारायण सिंह जी का नाम नहीं, साथ ही में उनकी धर्मपत्नी रीटा मदन सिंह जी, उनका भी नाम वहां पर रजिस्टर्ड है। ये उनका जाफराबाद का, ये उनका 145 का, ये उनका 146 ओवला माझीवाड़ा का। अब मजे की बात यह है कि जब हम जाफराबाद पहुंच ही गए थे तो सोचा थोड़ा सा और एक्सप्लोर करते। तो जब हम जाफराबाद को एक्सप्लोर कर रहे थे तो हमारे ध्यान में आया कि वहां पर से 2024 के लोकसभा के उम्मीदवार कृपा शंकर सिंह जी थे। कृपा शंकर जी के एक और करीबी हमारे मीरा भाईंदर के भगवाधारी, आपको उनका फोटो दिखाऊंगा तो आप भली भांति पहचान जाएंगे उनको। यह उनका एक फोटो है नरेंद्र मोदी जी के साथ, नाम है शैलेश लालजी पांडे। ये उनका एक और फोटो, ये उनका दूसरा रूप, और अब तीसरा रूप में उनका आपको बताता हूं। इनका नाम भी मीरा भाईंदर कॉन्स्टिट्यूएंसी के अलावा इसी जाफराबाद की कॉन्स्टिट्यूएंसी के अंदर भी मौजूद है। अब ये देखिए 145 की कॉन्स्टिट्यूएंसी और ये दूसरी जाफराबाद असेंबली कॉन्स्टिट्यूएंसी 371, पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसी मछली शहर, डिस्ट्रिक्ट जौनपुर, स्टेट उत्तर प्रदेश। पिछली बार गुजरात था, इस बार उत्तर प्रदेश। तो ये है भाजपाइयों की असलियत। ये लोग जहां पर चुनाव होता है, ये लोग वहां पर अपना मतदाता यादी के अंदर नाम डलवाते हैं और उसके बाद में जब दूसरे राज्य में चुनाव होता है तो वहां पर उनका नाम वापस से डलवाया जाता है और वहां पर भी जाकर ये लोग मतदान करते हैं।
ये है एक क्रिमिनल मोडस ऑपरेंडा जो इस शहर के अंदर भी चल रहा है, जो राज्य के अंदर भी चल रहा है और पूरे देश के अंदर चल रहा है। हम लोगों ने कुछ दिन पहले राहुल गांधी जी की प्रेस कॉन्फ्रेंस देखी थी, उसके अंदर उन्होंने उत्तर प्रदेश के ही काउंसिलर का, हरियाणा के अंदर का भी नाम दिखाया था। हमने कुछ दिन पहले अनिल वीरानी जी का गुजरात के अंदर के नाम दिखाए थे। आज हम भाजपा के एक और माजी नगर सेवक, माजी सभापति, उनका नाम उत्तर प्रदेश की विधानसभा में भी दिखा रहे हैं। अब इससे ज्यादा उदाहरण और क्या देंगे हम लोग? वोट चोरी के अंदर हम लोग ने, ये हमारी 6वीं प्रेस कॉन्फ्रेंस होगी मेरे हिसाब से। हर प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर हम लोगों ने अलग अलग पदाधिकारियों के नाम बताए, अलग अलग नगर सेवकों के नाम बताए, अलग अलग पदाधिकारियों के परिवार वालों के भी नाम बताए। रविकांत उपाध्याय, संजय थेराडे, उसके बाद में डिम्पल विनोद मेहता जी, संतोष गुप्ता जी, फिर हम लोगों ने मेहुल जाला, अनिल वीरानी जी, आज मदन सिंह जी और शैलेश लाल जी पांडे। अब भी अगर किसी को डाउट हो कि शहर के अंदर या इस देश के अंदर वोट चोरी नहीं हो रही है, तो वो सच में अंधभक्त है। आपको क्या लगता है खाली भाजपा के लोगों का ही नाम है या और भी कई लोगों के होंगे? मैडम, मैं अभी आपको सिर्फ कुछ उदाहरण ही दिया है मैंने। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।